नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर रागिणीची अवस्था ही खूपच वाईट झालेली आहे। ती अक्षरशः रस्त्यावर आहे, ती हातापाया पडत आहे। ती म्हणत आहे की मला घरामध्ये घ्या। त्याचबरोबर रागिणीला आता सोनं विकायची वेळ आलेली आहे। तिच्या अंगावर जे दागिने आहेत ते विकण्याचं तिने ठरवलेलं आहे आणि भूमीने तिला तिची लायकी दाखवलेली आहे। आणि त्याचबरोबर राजा काकांनीही रागिणीची तीच अवस्था केलेली आहे। हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अभि म्हणत असतो की तुझ्या बायकोने माझ्या आईला आणि तू मला आज मारून विलन ठरवलेला आहे। तुम्हाला वाटत आहे की आम्ही शांत बसू, पण आम्ही आता शांत राहणार नाही। या सगळ्या गोष्टीचा बदला घेणार आहे, हे सगळं अभि बोलत असतो। कारण तो म्हणत असतो की आज माझ्या आईवर जी वेळ आलेली आहे ती फक्त आणि फक्त या मुलीमुळे आलेली आहे। हिच्यामुळे माझ्या आईला रस्त्यावर यावं लागलेलं आहे। या सगळ्याला जबाबदार ही मुलगी आहे, हे सगळं तो बोलत असतो। आणि तो डायरेक्टली आता भूमीबद्दल आरोप करत असतो, भूमीबद्दल वाईट बोलत असतो। त्याच्या लक्षातही येत नसतं की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे। उद्या त्यालाही रस्त्यावर राहण्याची वेळ येणार आहे, ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षातच आलेली नसते। इकडे आता तो निघून जातो आणि त्यानंतर भूमी मात्र म्हणत असते की हे सगळं काय होत आहे। कारण काहीही झालं तरीही भूमी म्हणत असते की आज अभिजितच्या डोळ्यामध्ये जो मी राग बघितलेला होता, जो द्वेष बघितलेला आहे, तो खूप जास्त प्रमाणात बघितला आहे। मला कळत नाही आहे म्हणू की ह्यांचं करायचं काय आहे, हे अशा पद्धतीनं का वागत आहेत। हा प्रश्न ती मानसीला विचारत असते। मानसी म्हणत असते की अगं ताई नको विचार करू, कारण तुला माहिती आहे ना अभिजित भाऊजी कसे आहेत, असं मानसी भूमीला सांगत असते। परंतु भूमी मात्र म्हणत असते की काही झालं तरी मला माझी काळजी नाही आहे गं, मला बाळाची, आकाशची आणि तुम्हा सगळ्यांची, आपल्या महाजन कुटुंबाची काळजी आहे। म्हणून मला विचार येतो, माझ्या डोक्यात टेन्शन येतं, हे सगळं भूमी मानूला सांगत असते। परंतु इकडे राजा काका गाडीतून निघालेले असतात। ते म्हणत असतात की हो आकाश सर ऑफिसला आलेले नाही आहेत ना, तर त्या फाईल घेऊन तुम्ही घरी येऊ द्या, मी त्याच्यावर सह्या घेतो आकाश सरांच्या आणि सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायची काही गरज नाही। आणि त्याचबरोबर इकडे गाडी अचानक ब्रेक लागला जातो। तो ड्रायव्हरला विचारतो की काय झालं। राजा काकाने विचारल्यावर ड्रायव्हर सांगू लागतात की ते बघा। आणि राजा काका समोर पाहतात तर समोर रागिणी गाडीच्या उभी असते। आणि मग राजा काका सांगतात की साईडनं गाडी घे, काही गरज नाही आहे थांबायची इथं, असं राजा काकांनी सांगितलेलं असतं। आणि गाडी साईडनं घ्यायला सांगितलेली असते। तेव्हा मात्र रागिणी म्हणते की अहो मला बोलायचं आहे तुमच्याशी, एकदा तरी या ना खाली प्लीज, तुमच्याशी मला बोलायचं आहे, हे सगळं ती सांगत असते। राजा काका म्हणत असतात की मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरून तू चालती हो, मला कोणत्याही गोष्टीमध्ये तुझ्याशी वाद घालायचा नाही आणि मला कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। कारण तू जे कृत्य केलेलं आहे ते इतकं खालच्या दर्जाचं आहे की मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही, असं स्पष्टपणे राजा काका सांगत असतात आणि तिला निघून जायला सांगत असतात। पण रागिणी मात्र तिथून हालायला तयार नसते। ती म्हणत असते की नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे। शेवटी राजा काका रागाने गाडीतून खाली उतरतात। रागिणी म्हणू लागते की मला चला ना घेऊन, तुम्ही सांगा ना आकाशला, तो ऐकेल तुमचं, हे सगळं बोलणं तिचं सुरू असतं। इकडे आकाश मात्र बेडरूममध्ये येऊन बसलेला असतो, कारण डोक्यातले विचार काही केल्यास संपत नसतात, ते विचार त्रास देत असतात। हे सगळं चालू असतं आणि मग त्याला आठवत असतं रागिणीनं केलेलं कृत्य। कारण रागिणीला त्याने सांगितलेलं असतं की या घरातून, या प्रॉपर्टीमधून मी तुला बेदखल करत आहे, कारण या घराशी, या प्रॉपर्टीशी तुझा कसलाही संबंध नाही, त्यामुळं माझ्या कुटुंबाशी, या घराशी तू अजिबात कसलंही कनेक्ट व्हायचं नाही, हे सगळं आकाशने बोललेलं असतो। त्याचबरोबर अभिचं मुस्काड फोडलेलं असतं आणि अभिलाही त्याने सांगितलेलं असतं की बस, तुला मी सांगितलं आहे ना, आता पुन्हा या घराशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, मग निघ, चालता होतो या घरातून, हे सगळं बोलणं चालू असतं। आणि त्याचबरोबर इकडे भूमी त्यावेळेस तिथे येते आणि हे सगळं आठवत असतं। आकाशला त्रासही होत असतो। भूमी तिथं आलेली असते आणि भूमी पाहत असते। त्याचवेळी राजा काका इकडे बोलत असतात। ते म्हणजे रागिणीला ते म्हणत असतात की खूप झालेलं आहे तुझं। तेव्हा रागिणी म्हणते मी बायको आहे तुमची। तेव्हा राजा काका म्हणतात की हो, अगं तुला लाज कशी वाटली नाही जेव्हा तांडेलने बोट माझ्याकडे केलं होतं, तेव्हा माझी अवस्था काय झाली होती। कारण नसताना मला जेलमध्ये जावं लागलं, पोलिसांनी माझ्या हालहाल केले। अगं अथर्व,
तुझ्याकडे अगदी जीवात प्राण आणून तो बघत होता, कारण त्याला माहिती होतं की त्याच्या बाबांनी काही केलेलं नाही, तरीही तुला काही दया आली नाही. तू एवढं सगळं केलेलं आहे. अगं, मला सांगितलं मुलांना घेऊन सुट्टीला जाते म्हणून तू मुलांना घेऊन सुट्टीला आलीस आणि इथे येऊन काय केलं? स्वतःच्या भावाला आणि भावाच्या बायकोला तू मारून टाकलंस. एवढ्या खालच्या दर्जाचं कृत्य तू केलेलं आहे आणि तुला आता असं वाटतं की मी तुला सांभाळून घेतलं पाहिजे, मी तुझ्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे. हे सगळं तुला वाटत आहे ना, पण हे शक्य नाही. एवढं लक्षात ठेव. हे राजा काका बोलत असतात आणि त्याचबरोबर राजा काकांचं असं म्हणणं असतं की नाही. तेव्हा रागिनी मग चिडते आणि ती म्हणत असते, तिचं रडून झालेलं असतं आधी, आता तिला चिडायचं असतं, तिला दाखवून द्यायचं असतं. म्हणजे साम दाम दंड भेद हे सगळं वापरून नाटकं करणारी ही रागिनी, हिच्याकडून कुठली अपेक्षा चांगली करावी माणसांनी? कारण तिने पुन्हा आता चिडते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही पण त्या घरात का राहता? कारण तुम्हालाही तो हवाय, सगळं बंगला, तो ऐशोआराम हवाय, म्हणून तुम्हीही त्या घरात राहताय. तेव्हा रागिनी भयानक मूर्खासारखं बोलत असते. हे राजा काकांच्याही लक्षात आलेलं असतं. राजा काका म्हणत असतात की भास्कर, इकडे रागिनीला म्हणत असतात की तू इतकं चुकीचं वागलेली आहे. एवढंच नाही तर त्या आकाशकडे पाहिल्यावर मला वाईट वाटायचं. त्याचं आयुष्य 6 वर्ष तू स्वतः त्याचं आयुष्य त्याच्यापासून हिरावून घेतलंस, स्वतःच्या भावाला मारलं. कशासाठी? हे सगळं प्रॉपर्टीसाठी ना? तेव्हा रागिनी म्हणते, का आपणच का तशा अवस्थेत राहायचं होतं? गरिबीमध्ये मलाही माझ्या मुलांना चांगलं घडवायचं होतं, चांगलं वाढवायचं होतं, म्हणून मी हे केलं. कारण माझ्या वडिलांनी माझा प्रॉपर्टीवरती हक्क असतानाही माझ्या मोठ्या भावाला जगन्नाथच्या नावावरती ती प्रॉपर्टी केली आणि मला ह्या गोष्टीचा राग आला. कारण ते सगळे बंगल्यात राहणार, ऐशोआरामात राहणार आणि आपण काय करायचं? आपण तिकडे गावाकडे राहायचं. तेव्हा राजा काका म्हणत असतात की मी खुश होतो ना, मी तुला कुठल्या गोष्टीला कमी पडू देत होतो का? मग हे सगळं का? हे सगळं चालू असतं. तेव्हा रागिनी मात्र म्हणत असते की नाही, माझं हक्काचं होतं आणि ते मिळवण्यासाठी मी हे केलेलं आहे. हे रागिनीचं म्हणणं असतं. परंतु इकडे राजा काका म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या कुटुंबाला कर्त्या पुरुषाची गरज आहे. आत्ता घरामध्ये कोणीतरी कर्ता असण्याची गरज आहे. कोलमडून गेले ते कुटुंब, तुला नाही कळणार त्याचं काय झालेलं आहे, त्या घराची अवस्था. पण तू मात्र इथे निवांत जग, कारण तुला असं वाटत आहे की तू जे केलेलं आहे ते खूप अगदी बरोबरच केलेलं आहे. पण तुझ्यामुळं त्या घराची अवस्था काय झाली नाही हे मी बघतोय. त्या घराला गरज आहे आज. तर रागिनी म्हणत असते, तुम्ही पण हे सगळं स्वार्थासाठीच करत आहात, तुम्हालाही हे सगळं स्वार्थासाठीच हवं आहे, हे रागिनी बोलत असते. परंतु राजा काका मात्र ऐकून घ्यायला तयार नसतात. राजा काका म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी मी त्या कुटुंबाला एकटं सोडणार नाही. आत्ता त्या कुटुंबाला माझी गरज आहे आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, कारण त्यांनी माझ्यावर जे उपकार केलेले आहेत त्यासाठी. आकाशने मला स्वतःच्या वडिलांप्रमाणे प्रेम दिलं, त्याचबरोबर आईंनी स्वतःपोटच्या मुलाप्रमाणे माझ्यावर माया केली. भूमी प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिली. एवढ्या कठीण परिस्थितीतही तिनं मला त्यातून बाहेर काढलं. या सगळ्यांचा चेहरा आठवतो आणि त्यानंतर तुझा चेहरा समोर येतो तेव्हा लाज वाटते की तू माझी बायको आहे हे ॲक्सेप्ट करायची. हे बोललं जात असतं. इकडे आकाश म्हणत असतो, हे काय भूमी, माझ्यासाठी खायला का आणलेस तू? मला नको आहे ते, तुला माहिती आहे ना मला भूक नाही आहे. आकाशला भूमी म्हणते की मी हे खायला नाही आणलेलं. आणि मग आकाश म्हणत असतो, मग काय आहे हे सगळं? तेव्हा भूमी म्हणते की हे बघ, आणि असं म्हणत आकाशला ती दाखवते. त्यामध्ये पेस्ट्री असते. आकाश म्हणतो, ही पेस्ट्री तुला माहिती आहे का भूमी, माझ्या आईबाबांना मला नेहमी म्हणायचे की आत्ता ना आम्ही तुला भरवतोय, उद्या ना तुझ्या पोटी जन्माला आल्यानंतर तू आम्हाला भरव, हे मला माझे आईबाबा नेहमी बोलायचे. आणि आता मला खरंच कळलेलं आहे की ते माझ्या पोटी जन्म घेणार आहेत. आई किंवा बाबा दोघांपैकी एकजण आपल्या पोटी जन्माला येणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि मग आकाश म्हणतो की ही पेस्ट्री, हा फ्लेवर तुला कसा कळला? हा आईबाबांच्या आवडीचा फ्लेवर आहे. भूमी म्हणते की तुला माहिती आहे का, आज 3 महिने झालेत मी ही गोड बातमी घरामध्ये देऊन. ह्या गोष्टीला 3 महिने पूर्ण झालेले आहेत. त्याचं हे सेलिब्रेशन आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विसरून गेलेलो होतो की नक्की काय घडलेलं होतं आपल्या आयुष्यात. एवढा छान आनंदाचा प्रसंग होता आणि आपण ती गोष्ट विसरून गेलेलो होतो. त्यामुळं मी हे सगळं केलेलं आहे, हे भूमी सांगत असते. त्याचबरोबर आकाश आणि भूमी दोघंही मिळून आता ते जे सेलिब्रेशन आहे ते करत असतात. छान असा तिथे पेस्ट्रीचं कट करत असतात. आणि मग आकाश म्हणतो की हे घे, हे खा, म्हणजे माझ्या आईबाबांनाही मिळेल ही पेस्ट्री, असं म्हणत तो त्यांना खाऊ घालत असतो, भूमीला खाऊ घालत असतो. त्यावेळेस भूमी म्हणते हे आणि म्हणते की बाबा, आई, हे बघा तुमच्या आकाशलाही खाऊ घातला मी, तुमच्या आवडीचा फ्लेवर.
असं बोलणं सुरू असतं. दोघंही खुश असतात. ह्या आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला आहे. आकाशला भूमी सांगत असते की हो, आज बाळामुळं आपण हे सगळं करत आहोत. आपलं बाळ आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपलं कुटुंब पूर्ण होत आहे आणि आकाश पण खुश झालेला असतो. आकाशलाही भूमी सांगत असते कितीही काहीही झालं तरीही ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढ्या आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत असतो. आणि बघ, आकाशभूमी एकमेकांना केक खाऊ घालत आहे. दोघंही खुश आहेत. सगळ्या गोष्टी आनंदाने चालू आहेत. आणि त्याचबरोबर आकाशही इकडे खुश झालेला असतो, कारण भूमीने खूप आवडीने ती पेस्ट्री आणलेली असते. हे सगळं करत असते. हे पाहून आकाशलाही खूप छान वाटत असतं. तेवढ्यात मानसी आणि आजी तिथे येतात आणि त्या म्हणू लागतात, अगं यांचं तर सेलिब्रेशन चाललंय. आपण तर इथे यांना बोलायला आलो होतो आणि मग हे सगळं काय आहे? तेव्हा हे सगळं चालू आहे ते पाहून आकाश म्हणतो, आजी. तेव्हा आजी म्हणते, हो रे आकाश, मी पण त्याच गोष्टीसाठी आले. कारण उद्या आता 3 महिने पूर्ण होत आहेत, 14 महिना लागतोय, तर आपण चोरोटी भरूया भूमीची. हे बोलणं सुरू असतं. तेव्हा आकाश म्हणतो, हा शब्द पण खरंच मजेशीर आहे, चोरोटी. तेव्हा मानसी सांगते की हो, कारण 3 महिने ही बातमी आपण बाहेर कोणालाही सांगत नाही. बाळाची पूर्ण वाढ झालेली असते, म्हणजे बाळाला पूर्ण शरीराचे सगळे अवयव जमा होत असतात आणि त्यामुळं 3 महिन्यानंतर ही बातमी आपण सगळ्यांना सांगत असतो. आणि मग त्यामुळं हा चोरोटी भरण्याचा कार्यक्रम असतो. मग आपण घरच्या घरी ही चोरोटी भरायची असते. 3 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंत ही चोरोटी भरली जाते. आजी प्रत्येक गोष्ट आकाशला खूप छान अशी समजून सांगत असते आणि आकाशही ते सगळं मनापासून ऐकून घेत असतो. आकाशही खुश झालेला असतो. भूमीही खुश झालेली असते. हे सगळं खूप छान असं चालू असतं. सगळे खूप आनंदात असतात. परंतु इकडे आता चोरोटीचा कार्यक्रम तर दणक्यात करायचा आजीने ठरवलेलं असतं. पण तिथे बाहेर दरवाजाच्या उभी राहून पौर्णिमा मात्र हे सगळं ऐकत असते. कान देऊन उभी राहिलेली असते, कारण तिला या कार्यक्रमामध्ये आता मोडका घालायचा असतो. म्हणून ती तिथे उभी राहून हे सगळं करत असते. भूमी पण खुश झालेली असते. आजी म्हणतात की आता उद्या चोरोटी भरूया. आकाशही खुश असतो, पण ही चोरोटी आईने भरायची असते. हे सांगितल्यानंतर भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते, आईनं भरायची असते? तेव्हा आजी म्हणतात की हो, आणि हेच बोलणं आता पौर्णिमाने ऐकलेलं आहे. मग भूमीच्या आयुष्यातला हा आनंद हिरावून घेण्यासाठी पौर्णिमाची नाटकं सुरू होणार असतात, कारण तिला हा आनंद भूमीच्या आयुष्यात येऊ द्यायचा नसतो. म्हणून हे सगळं तिचं सुरू होणार असतं. परंतु इकडे मात्र घडतं वेगळंच, कारण काहीही झालं तरीही भूमी खूप आनंदाने हे सगळं एन्जॉय करत असते. आणि त्याचसोबत इकडे आता अभि आणि रागिनी दोघंही आता, अभि म्हणतो की आई मी एक रूम बघितलेली आहे, आपण तिथे जाऊया असं सांगितलेलं असतं. आणि मग ते दोघंही आलेले असतात. रागिनी जेव्हा तो दरवाजा उघडला जातो तेव्हा म्हणते की अभि कसल्या ठिकाणी आणलेस तू? अभि म्हणतो, आई काहीच ऑप्शन नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मला हे करावं लागलेलं आहे, म्हणून मी इथं तुला घेऊन आलेलो आहे. रागिनी म्हणते की अरे याच्यापेक्षा आपल्या नोकरांची रूम पण स्वच्छ असायची रे, काय अवस्था ही? अभि म्हणतो की त्यांना भाड्याचे पैसे तर मी दिलेले आहेत, पण डिपॉझिटचे 30,000 रुपये अजून मला त्यांना द्यायचे आहेत. आई आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. 1 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं मी देऊन ठेवलेलं आहे. पुढे काय करायचं ते बघूया, कारण सध्या इथे राहून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, असं रागिनीला तो समजवत असतो. कारण त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नसतो. आणि आता रागिनी रडकुंडीला आलेली असते. ती म्हणते, अरे अभि किती कुमट वास येतो रे इथे, कसं आहे हे सगळं, मला कळतच नाही आहे. अभि म्हणत असतो, काळजी करू नको, 1-2 माणसांना घेऊन येतो आणि सगळी साफसफाई करून घेतो मी, मग आपल्याला इथे राहता येईल. हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि मग अभि रागिनीला सांगत असतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, माझे सगळे अकाउंट त्यांनी ब्लॉक केलेत. मग रागिनी म्हणत असते की मला एक सांग अभि, की आता हे परचे पैसे कसे देणार आहेत? अभि म्हणत असतो की माझी अंगठी आहे ना, ती मोडतो आणि मग डिपॉझिटचे पैसे देतो. हे अभि बोलत असतो. परंतु रागिनी मात्र म्हणत असते, नाही, तू तुझ्या अंगावरचं सोनं मोडायचं नाही, माझ्याकडे जे सोनं आहे ना ते मोडूया, कारण माझ्याही मनात कायमस्वरूपी ती गोष्ट राहिली पाहिजे, कारण मला भूमीमुळं ही वेळ आलेली आहे, हे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून मला हे सगळं करायचं आहे, असं रागिनी बोलत असते. रागिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही इकडे सगळं हे जे काही चालू आहे ना, या सगळ्याला जबाबदार भूमी आहे. या भूमीमुळं आपल्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, या सगळ्याला जबाबदार भूमी आहे, हे रागिनी ठणकावून सांगत असते. आणि अभि म्हणत असतो की सोडायचं नाही आपण तिला. तेव्हा रागिनी आणि अभि अगदी सुडाच्या भावनेने पेटून उठलेले असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की काही करून आपण भूमीची वाट लावायची आहे. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर अभि हा रागिनीला समजावत असतो.
अगं आई, होईल सगळं व्यवस्थित, आपण करूया, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, असं तिचं म्हणणं असतं. पण रागिनी मात्र रडकुंडीला आलेली असते. तिला ती गोष्टच सहन होत नसते की आपल्याला असल्या घरामध्ये राहावं लागणार आहे. हे काय आहे? कारण मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. खरं तर गावी राजा काकांबरोबर ती अशाच ठिकाणी राहायची. तिची 3 मुलं होती सोबत. पण ती इकडे निघून आली आणि हे सगळं जेव्हा चालू असतं त्यामुळं तिला असं वाटायचं की आपलं हे सगळं आपलं आहे, ते साम्राज्य आपलं आहे आणि ते मिळवण्यासाठी रागिनीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. ते साम्राज्य मिळवण्यासाठी रागिनी कोणत्याही थराला पोचलेली असते. पण शेवटी भूमीने तिचा एक डावही यशस्वी होऊ दिलेला नसतो आणि हे सगळं तिच्या हातून आता काढून घेतलेलं असतं. कारण रागिनीने भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, भूमीच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. घरामध्ये अगदी देवी बनून राहणारी रागिनी तिचा खरा चेहरा भूमीने सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. रागिनी म्हणत असते की मी माझ्या अंगावरचं सोनं मोडणार आहे, कारण आयुष्यभर जोपर्यंत या परिस्थितीमध्ये आपण आहोत तोपर्यंत मला कळलं पाहिजे की ही सगळी परिस्थिती आपल्यावर ओढवणारी ती भूमी आहे आणि त्या भूमीमुळं हे सगळं झालेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर रागिनी मात्र खूप चिडलेली असते. तिचं एकच सुरू असतं की काहीही झालं तरी या सगळ्याला जबाबदार जे आहे त्यांना मी सोडणार नाही, कारण या सगळ्यांचा त्यांना वचपा मी काढणार आहे. हे सगळं रागिनीचं सुरू असतं. काही झालं तरी रागिनीला सूड घ्यायचा असतो, तो म्हणजे आकाश आणि भूमीचा. भूमीने हे सगळं केलेलं आहे, या भूमीला मी सोडणार नाही आणि काही असलं तरीही तिची मी वाट लावणारच आहे. हे सगळं चालू असतं. तिला भूमीला संपवायचं आहे आणि त्याचबरोबर भूमीला दाखवून द्यायचं आहे की मी काय करू शकते. कारण तू कितीही कोणत्याही पद्धतीनं माझ्याशी लढण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला पुरून उरणार आहे, असं रागिनीचं म्हणणं असतं. ती आबीला म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. माझ्याकडे जे दागिने आहेत ते माझे आहेत आणि ते दागिने आपण विकूया आणि त्यानंतर जे पैसे येतील त्यामध्ये बघूया, असं रागिनीनं ठरवलेलं असतं. आबीला तिने समजूनही सांगितलेलं असतं आणि आता त्या पद्धतीने पुढची कारवाई करायचं रागिनी विचार करत असते. इकडे आबीही खुश असतो. ठीक आहे, एवढ्यात नका होईना, आईची राहण्याची सोय तर आपण करू शकलेलो आहे ना. या गोष्टीचा एक वेगळाच आनंद त्याच्यामध्ये असतो. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी मात्र म्हणत असते की त्या भूमीला संपवायचं आहे, हे मी मनाशी ठरवलेलंच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भूमीला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. ही सुडाची भावना रागिनीच्या मनात पेटून उठलेली असते आणि तिने ठरवलेलं असतं त्याच पद्धतीनं तिनं वागणार असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजाच्या बाहेर एक चिठ्ठी लावलेली असते. जगातली सर्वात मोठी विश्वासघातकी बाई या घरात राहते, अशी चिठ्ठी तिथं लावलेली असते. रागिनी तो कागद घेते आणि म्हणते की भूमी, तुझा तर कधीच सोडणार नाही मी, वाट लावणार आहे तुझी, असं म्हणत ती ओरडतच भूमीच्या नावाने बोंबाबोंब करायला सुरुवात करते. कारण लोकांना आता कळलेलं असतं की या रूममध्ये कोण राहतंय आणि त्यासाठी हा सगळा तिथे लोकांनी केलेला डाव असतो. तर रागिनीला खूप राग आलेला असतो. दुसऱ्या दिवशी रागिनी विचार करते की आता आपल्याला हे दागिने विकण्यासाठी सराफांकडे गेलं पाहिजे, ज्वेलर्स शॉपमध्ये गेलं पाहिजे. त्यासाठी रागिनी ज्वेलर्सकडे जायला निघते. परंतु रागिनीच्या मनामध्ये ती जखम असते. काही झालं तरी ह्या भूमीला मी सोडणार नाही, या भूमीची वाट लावणार आहे, हे मात्र रागिनीच्या मनामध्ये असतं. आणि तिनं ती जखम तशीच खतखतत ठेवलेली असते. तिनं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी हिला सोडणार नाही, असं म्हणत रागिनी वागतच असते. तर तिथे जाऊन रागिनी त्यांना म्हणते की हे दागिने. तेव्हा ते ज्वेलर्स आहेत ते म्हणतात की हो रागिनी ताई, तुम्हाला हे दागिने घेऊन तुम्हाला कॅश हवे आहे ना. त्याचवेळी भूमी तिथं आलेली असते आणि भूमी रागिनीने जो विकलेला हार आहे तो हार हातामध्ये घेते आणि तो हार पाहत असते आणि म्हणते की मला हा हार हवा आहे. रागिनी तिथं म्हणते की नाही, त्यांना तुम्ही हा हार देऊ शकत नाही. तेव्हा रागिनीला भूमी म्हणते, घरची लक्ष्मी बाजारात आणणाऱ्या बाईने हा हार कोणाला द्यायचा आणि त्याचं काय करायचं याबद्दल बोलूच नाही, कारण तो बोलण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तो हार तुमच्या ताब्यातच नाही आहे, तर तुम्ही कशाला बोलताय की या हाराचं त्यांनी काय करायचं आहे ते. कारण ती सांगत असते की हार तुम्ही देऊ नका, म्हणून भूमीला राग आलेला असतो. तर रागिनीने हा जो काय डाव आखलेला असतो त्याच्यामध्ये भूमीने पुन्हा तिला चितपट केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हा हार माझा आहे. जसं मी घरातून
तुमची जागा मिळवून घेतली, तसंच हा हारही मी माझ्या ताब्यात मिळवून घेणार आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे, कारण ती तर मी ऑलरेडी दाखवलेलीच आहे, असं भूमी म्हणालेली असते आणि भूमीने रागिणीची वाट लावलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.